2.5 वर्षांपूर्वी काका शरद पवार यांना निवृत्त होण्याचा सल्ला देणारे अजित पवार आज त्यांच्याशीच आघाडी करू पाहत आहेत। कारण राजकारणात काहीही अशक्य नसतं असं म्हणतात आणि पवार कुटुंबियांबद्दल तर नाहीच नाही। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पवार काका पुतण्या एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच पुण्याच्या निवडणुकीपुरते महायुतीत असलेले अजित पवार महाविकास आघाडीत जाणार आहेत। तशा वाटाघाटी काही दिवसांपासून सुरू आहेत। लवकरच घोषणा होणार अशी माहिती आहे। महाविकास आघाडीचा सीट वाटप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत। शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे। ओळखी, नाती गोती ही असतातच आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, हे काय माझं वैयक्तिक इलेक्शन नाही। आता दादांच्या या निर्णयामुळे भाजपला फटका बसणार असेल तर विरोधकांना ते हवंच आहे। त्यामुळे ठाकरे गटानं या संभाव्य निर्णयाचं स्वागत केलंय। भारतीय जनता पार्टी शिंदे गट सोडून सगळे एकत्र यावे असा आमचा प्रयत्न चालू आहे आणि निश्चित सगळे मिळून ही निवडणूक आम्ही जिंकू, लढू आणि जिंकू, दोन्ही करू। अजितदादांचा पक्ष इथं 2-4 वाडापुरता आहे तसा पाहायला गेला तर या संभाजीनगर 2-4 वाडापुरता नाही, 2-4 माणसांपुरता आहे। त्यांच्याकडूनही तशी आम्हाला खुली आमच्यासोबत येण्याचं त्यांचं सुद्धा तयारी आहे, हे तुम्हाला सांगतो। आता पुणे शहरात भाजपची ताकद मोठी आहे। राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा पुणे हा गड मानला जातो। दोन्ही राष्ट्रवादी जर विरोधात लढल्या तर मतं विभागली जातील आणि फायदा भाजपला होईल असं पवार कुटुंबियांना वाटतंय आणि म्हणूनच पुण्यात सत्ता कुटुंबात असावी या इच्छेपोटी आघाडीचा घाट घालण्यात आलाय। पण त्यामुळे अजित पवारांना दीर्घकालीन धोका संभवतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। कारण सत्तेसाठी कुणाशी युती करतील याचा काहीही नेम नाही अशी शरद पवार यांची गेल्या अनेक दशकांपासून प्रतिमा आहे। त्याच वाटेवर अजित पवार चालतायत का हाही प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।